नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी आज आपल्याला माझ्या किचनमध्ये एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, जी की मँगो लस्सी आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहूया. तर त्याच्यासाठी मी 2 व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर मी 3 मँगो घेते. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही समजा 4 व्यक्तींचं बनवायचं आहे तर तुम्ही 6 मँगो घेऊ शकता, जे की चांगले मॅच्युअर असले पाहिजे आणि त्याच्यात पल्क भरपूर निघला पाहिजे, जो गर असतो तो खूप निघला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचेत. जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता, पण मी इथं बदाम घेतलेत 10 ते 12, त्याच्यानंतर काजू 10 ते 12 घेतलेत आणि किशमिश घेतलेत 10 ते 12. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे व्हॅनिला फ्लेवरचं मी एक पाऊण वाटी आईस्क्रीम घेतलं आहे, जे की मेल्ट झालं आहे आता, कारण बाहेर काढलं तर बाहेर टेम्परेचर जास्त आहे तर ते पूर्ण मेल्ट झालं आहे. थंड आहे पण मेल्ट झालं आहे. त्याच्यानंतर खडी साखर घ्यायची आहे. मी साखर घेत नाही, कारण साखर स्किपच करते मी. असे काही ड्रिंक्स किंवा असे बनवायचे असतील किंवा ज्यूस बनवायचे असेल तर साखर पूर्ण स्किप करते. मी खडी साखरच घेते, कारण ती थंडही असते, त्यांनी कॅलरीजही वाढत नाहीत आणि आपल्याला असं आपण खात नाही तर मग त्याच्यातून आपल्या ती खाण्यात पण येते. नंतर ताक घ्यायचे आपल्याला 2 वाट्या. हे बटर ताक आहे, जे की मी डेअरीतून आणलेलं ताक आहे ते. आणि तुम्ही शक्यतो बटर ताकच घ्या, कारण की बटर ताक हे कसं असतं की त्याला असं थिकनेस जास्त असतो आणि आपण जे लस्सी ही थिकच असते त्याच्यामुळं. आणि ताक खाणं कधीही चांगलंच आहे आरोग्यासाठी. जे दुपारचं डाएट ज्यांचं चालू आहे ते दुपारी 1 ग्लास ताक घेतात, इकडचं तिकडचं बाहेरचं ड्रिंक घेण्यापेक्षा, कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा ताक कधी पण चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी इथं मँगो धुवून घेतलेले आहेत चांगले. तसं तर मी मार्केटमधून आणले की किंवा गावाकडून जरी आले असले तर पहिलं धुवून घेऊन ते चांगले कोरडे पुसून मगच फ्रीजला किंवा मग स्टोअर करत असते. तर आत्ता पण मी धुवूनच घेतले त्याला. चांगले पूर्ण त्याचं पाणी निघून द्यायचं आणि एखाद्या कपड्याने करायचे किंवा सोक करून घ्यायचे चांगले मँगो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मँगो आहेत ते प्रॉपर कट करून घ्यायचेत. प्रॉपर कट म्हणजे जे की ज्याच्यामुळं त्याचा पल्क थोडासुद्धा इकडं तिकडं होणार नाही किंवा वेस्ट होणार नाही. तर पहिल्यांदा त्याचं जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते मँगो असे प्रॉपर कट करून घ्यायचेत. जी मँगोची आतली कोय असते त्याच्यापासून पूर्ण असं त्याचा कट घ्यायचा आहे. जी आतली कोय असते ती हार्ड असते, त्याच्यामुळं त्याच्यावरचा पल्प पूर्ण असा चाकूने आपल्याला काढून घ्यायचा आहे त्या कटसोबतच. जो की म्हणजे त्या असा कोयला जर राहिला तर तो तसाच म्हणजे तो आपल्याला नंतर काढता येणार नाही, कारण आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे लस्सीसाठी. मग त्यानंतर काय करायचं, अगदी प्रॉपर कटिंग करून घ्यायचं. असं आपण जे चेक्समध्ये उभ्या आडव्या अशा कट करून मारून घ्यायचे, जेणेकरून ते मँगोचे जे छोटे छोटे स्लाईड आहेत ना ते असे स्क्वेअरमध्ये होतील आणि ते पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. अगदी छानपैकी काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जर करत असो. त्याच्यानंतर काय करायचं, मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलं आहे इथं, कारण की मला 2 लोकांसाठी आणि कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे. तुम्ही मोठं ज्युसरचं किंवा ताकाचं भांडं पण वापरू शकता. हे पहा असे स्क्वेअर होतात ते, आणि पूर्ण अजिबात आपला मँगो वेस्ट होत नाही. त्याचं मँगोचा जो गर आहे तो अजिबात वेस्ट होत नाही. पूर्ण आपलं ते मिळतं, आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे ना तेवढं मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त ॲडिशन पाणी किंवा आणखीन ताक काही ॲड करायची गरज लागत नाही. पूर्ण जर आपण त्याचा पल्प घेतला ना तर त्याची कन्सिस्टन्सी अगदी आपल्याला जशी पाहिजे तशी मिळते, कारण आपण क्वांटिटी बरोबर घेतली पाहिजे. त्याच्यानंतर हे पहा असं असा ऑरेंज, डार्क ऑरेंज असा कलर, मँगो कलर आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर त्यात फिरवतानाच ताक ॲड करायचं आहे थोडं. आणि ताक ॲड केलं की काय होतं, आपल्याला ताकामुळं त्याला थोडासा लस्सी कलर येतो, म्हणजे थोडा व्हाईटिश कलर येतो, जो की प्रॉपर लस्सीचा कलर आहे. असा मँगो शेकसारखा डायरेक्ट ऑरेंज वगैरे ते दिसत नाही. असा क्रीमी कलर येतो. मी दाखवते पहा त्याचा प्रॉपर कलर कसा येतो लस्सीसारखा. तर पहा मी आता तुम्हाला दाखवते की कसा कलर येतो आहे मँगोचा. हे पहा अगदी छान असं प्रॉपर कलर दिसू लागला आहे लस्सीचा. त्याच्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, डेकोरेट करायचं आहे. तर आपण जे काजू बदाम घेतले होते त्याचे असे मिडियम साईजचे तुकडे करायचे. अगदी जास्त बारीक पण करायचे नाही. आपण जर जास्त बारीक केले तर काय होतं, ते असे आपल्याला ड्रिंक म्हणजे पिले जातात डायरेक्ट. पण हे आपल्याला असं चावून चावून खायचे, ज्याने की आपल्या तोंडामध्ये त्याचा म्हणजे जो स्वाद आहे तो रेंगाळत राहिला पाहिजे. आणि असं लस्सी पीत पीत जर ते आपण खाल्लं तर अगदी छान टेस्ट येते लस्सीची. आणि नंतर आपल्याला ते काळे मनुके म्हणजे किशमिश टाकून घ्यायचे, जेवढे तुम्हाला हवेत तेवढे. क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पण ते घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर इथं जे व्हॅनिला फ्लेवरचं मी जे आईस्क्रीम घेतलेलं आहे ते वर डेकोरेशनसाठी मी टाकलं आहे. तुम्ही स्किप पण करू शकता. तुम्ही डायरेक्ट आपण जेव्हा मिक्सरमधून लस्सी फिरवतो तेव्हा पण टाकू शकता. मला इथं ते पूर्ण त्याचं ते हे होतं, स्ट्रेक्चरमध्ये होतं तेव्हाच ते टाकायचं होतं, पण ते बाहेर काढल्यामुळं ते मेल्ट झाले, ते टाकलं आहे. तर अगदी सुंदर दिसते बघा स्ट्रेक्चर. आणि त्याच्यानंतर आपल्याला खडीसाखर मोस्ट इम्पॉर्टंट नाही, ती टाकायची. मला तर असं वाटत नाही की खडीसाखरेशिवाय ती लस्सी पूर्ण होते. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही त्याच्यात एखादा चमचा साखर घेऊ शकता. जर तुमचे मँगोज जास्त आंबट असतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर घेऊ शकता साखर, किंवा मग स्किप पण करू शकता. तर ही पहा अशी इतकी सुंदर दिसते, असं पाहूनच खूप छान वाटतं आहे तिच्याकडं. तर मग फायनली आपली लस्सी झालेली. तर ही लस्सी तुम्ही नक्की घरी तुमच्या बनवून पहा. तर आपण तर सर्वजण या मग लस्सी घ्यायला. बाय. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.